नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। प्रथमतः मी कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक आयोजित विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम अर्थात स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, कोविड-19च्या कालावधीमध्ये आपण व आपलं कुटुंबीय सुरक्षित असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो। विषयाचं नाव आहे दृष्टिक्षेपात अर्थशास्त्र व बँकिंग विभाग। विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्र विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच म्हणजे 2008 मध्ये झाली। महाविद्यालयाच्या विविध विभागांपैकी अर्थशास्त्र विभाग हा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे। सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेला विभाग म्हणून अर्थशास्त्र विभागाकडे बघितलं जातं। तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीचा जर आपण विचार केला तर गुणवत्ता यादीमध्ये अर्थशास्त्र विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची दरवर्षी नोंद ही होत असते। त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये असणारे विविध उपक्रम, या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं दिसून येतं। त्यानंतर अर्थशास्त्र विभागामध्ये पात्रताधारक आणि अनुभवी अशा प्रकारचा प्राध्यापक वर्ग हा कार्यरत असल्याचं दिसून येतं। त्याचप्रमाणे विभागातील प्राध्यापकांकडून सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षांचं बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन हे होत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून अर्थशास्त्र विभागातील बहुसंख्य माजी विद्यार्थी जे आहेत ते केंद्र व राज्य शासनाच्या उच्च पदावर या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येईल। तसेच इतर उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत, जे गुणवंत विद्यार्थी आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्त्यांसह इतरही शिष्यवृत्त्या मिळवून देण्यामध्ये अर्थशास्त्राच्या विभागातील प्राध्यापकांचा हातभार असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। त्याचप्रमाणे विभागाकडून विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सुद्धा यशस्वीरित्या आयोजन हे केलं जातं। तसेच ज्या विविध प्रकारच्या शैक्षणिक सहली आहेत किंवा क्षेत्रीय भेटी ज्या आहेत त्या क्षेत्रीय भेटींचं आयोजन सुद्धा या ठिकाणी विभागाकडून दरवर्षी होत असतं। आता अर्थशास्त्र विभागातील जे प्राध्यापक सदस्य कार्यरत आहेत त्यांची थोडक्यात माहिती मी आपणास सांगणार आहे। मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, MA, MPhil, PhD सेट हे या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालेलं आहे। तर प्राध्यापक श्रीमती कल्पना चोपडे या MA BEd आहेत। त्यानंतर प्राध्यापक श्रीमती अश्विनी अशोक देशमुख या सुद्धा MA MPhil BEd झालेल्या आहेत आणि त्यांचा PhDचा जो प्रबंध आहे तो सबमिट झालेला आहे आणि लवकरच त्यांना डॉक्टरेट पदवी जी आहे ती प्राप्त होणार आहे। आता अर्थशास्त्र विभागांतर्गत अध्यापन केले जाणारे जे काही विषय आहे त्या विषयांची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। प्रथमतः कला शाखेचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। FY-BA ला भारतीय आर्थिक पर्यावरण जीवन हा विषय या ठिकाणी अध्यापन केला जातो। त्यानंतर SY-BA ला G2 साठी आधुनिक बँकिंग हा विषय अध्यापनासाठी आहे। त्यानंतर विशेष स्तरावर म्हणजे स्पेशलायझेशन साठी मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र हा विषय अध्यापनासाठी आहे। त्याचप्रमाणे S2 साठी स्थूल अर्थशास्त्र हा विषय अध्यापनासाठी आहे। TY-BA ला G3 त्यामध्ये आर्थिक विकास आणि नियोजन हा भाग आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे। त्यानंतर S3 मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय अभ्यासण्यासाठी आहे आणि TY-BA लाच S4 सार्वजनिक आयव्यय हा विषय या ठिकाणी आपल्याकडे अभ्यासला जातो। वाणिज्य शाखेचा जर आपण विचार केला तर वाणिज्य शाखेमध्ये अर्थशास्त्र विषयाबरोबरच बँकिंग हा जो काही विषय आहे हा सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे अभ्यासला जातो। त्यामध्ये FY-BCom ला व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म, त्यानंतर
बँकिंगचा जो विषय आहे तो म्हणजे बँक व्यवसायाची मूलतत्व. त्यानंतर SY BComला व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल. त्यानंतर भारतीय बँक व्यवस्था. TY BComला भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास. त्याचप्रमाणे बँकिंग आणि फायनान्स हा विषय सेकंड आणि थर्ड स्पेशलायझेशन या ठिकाणी शिकवला जातो. आता सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे अर्थशास्त्र विषयातील संधी कोणत्या आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, सातत्यानं सर्वाधिक रोजगाराच्या संधी असलेलं महत्वाचं क्षेत्र म्हणून या ठिकाणी अर्थशास्त्राकडे बघितलं जातं. त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारातील अन्न पदार्थ, कृषी यासारख्या क्षेत्रांपासून व्यवसाय, व्यापार, बँकिंग, प्रसार माध्यमे इतर सर्वच क्षेत्रांमध्ये पदवीधर व उच्च शिक्षितांना रोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणावर संधी या प्राप्त होत आहेत किंवा प्राप्त झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण जर अकॅडमिक किंवा शैक्षणिक बाबींचा जर विचार केला, याच्यामध्ये कला शाखेमध्ये 12वी नंतर 3 वर्षाची पदवी जी आहे ती अर्थशास्त्र विषयातून करता येते. तदनंतर 2 वर्षाचं पदवीचं शिक्षण आपल्याला पूर्ण करता येतं. त्यानंतर PhDचं शिक्षण देखील अर्थशास्त्र या विषयात आपण प्राप्त करू शकतो. त्या माध्यमातून जे PhDचं शिक्षण झाल्यानंतर, MPhilचं शिक्षण झाल्यानंतर विविध प्रतिष्ठित क्षेत्रात आपण अर्थतज्ञ म्हणून आपला एक वेगळा ठसा निश्चितपणे उमटवू शकतात. ही सुद्धा एक बाब या ठिकाणी प्रकर्षाने आपणास सांगावीशी वाटते. त्यानंतर केंद्र शासन त्याचप्रमाणे राज्य शासनाबरोबरच रिझर्व्ह बँकेसारख्या अर्थविषयक काम करणाऱ्या संस्थांमध्ये देखील रोजगाराच्या चांगल्या संधी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपल्याला सांगता येईल. जर आपण अर्थशास्त्र या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलं किंवा संशोधन केलं तर रोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणावर संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. यामध्ये व्यावसायिक अर्थतज्ञ म्हणून सुद्धा आपल्याला विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे अर्थव्यवस्थेचं मग शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अर्थतज्ञ म्हणून विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला मागणी असल्याचं दिसून येईल. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा विविध प्रकारच्या उद्योग संस्था यांच्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी सुद्धा आपल्याला किंवा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळू शकते. 1949चा जो बँकिंग नियमन कायदा आहे त्या बँकिंग नियमन कायद्यानुसार बँकांवर संचालक मंडळ म्हणून कोणत्या विषयाचे तज्ज्ञ असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आणि बँकिंग हा जो काही विषय आहे हा विषय फार महत्वाचा आहे. या लोकांना या ठिकाणी बँकांच्या संचालक मंडळावर काम करण्याची नामी संधी ही मिळत असते. ही एक महत्वाची बाब आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर रिझर्व्ह बँक, सेबी तसेच काही वित्तीय संस्था ज्या आहेत त्या वित्तीय संस्थांच्या संचालक पदासाठी सुद्धा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला संधी ही उपलब्ध असते. त्याचप्रमाणे वित्त क्षेत्रातील बँकिंग, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, त्याचप्रमाणे इतर शेअर बाजारातील ज्या काही कंपन्या असतील, संस्था असतील यांच्याकडे माहिती विश्लेषक म्हणून सुद्धा आपल्याला संधी ही उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे वित्त क्षेत्रातील नियोजक, लेखापाल, अर्थ विषयक संशोधक, वित्त व गुंतवणूक सल्लागार, आयुर्विमा कंपन्यांमध्ये सल्लागाराची संधी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाला अर्थविषयक सल्ला देण्याची संधी सुद्धा अर्थशास्त्र विषयामध्ये संशोधन केलेल्या किंवा अर्थशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला ही संधी या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे देशामध्ये उपस्थित झालेली आर्थिक परिस्थिती जी आहे त्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण आपण प्रसार माध्यमातून निश्चितपणे करू शकतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारची मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, नियतकालिके यामध्ये दर्जेदार अशा प्रकारचं लेखन या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अर्थतज्ञांची गरज असते. ती गरज सुद्धा अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकडनं पूर्ण होत असते. त्याचप्रमाणे आर्थिक सेवा क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्र विषयातील पदवीधरांना निश्चितपणे प्राधान्य हे मिळत असते. तसेच आर्थिक सर्वे व विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला किंवा पदवीधराला खूप मोठ्या प्रमाणावर
अर्थव्यवस्थेमध्ये संधी ज्या आहेत ते संधी प्राप्त होत असतात. तसेच अर्थविषयक सल्लागार म्हणून सुद्धा संधी आपल्याला प्राप्त होऊ शकते. सध्या पंतप्रधानांचे जे अर्थविषयक सल्लागार आहेत ते सुद्धा अर्थशास्त्राचेच तज्ज्ञ आहेत. जे अरविंद सुब्रमण्यम हे सुद्धा अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. आपले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा या ठिकाणी अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. डॉक्टर रघुराम राजन जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते ते सुद्धा अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक ज्यांनी लिहिलं, जे नरेंद्र जाधव जे नियोजन आयोगाचे सदस्य होते ते सुद्धा म्हणजे जे आपले नाशिकचे सुपुत्र आहेत, ओझरचे सुपुत्र आहेत, त्यांनी सुद्धा अर्थशास्त्र विषयामध्ये PhD जी आहे ती पूर्ण केलेली आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे बाजारातील किंमत व संख्याशास्त्र विश्लेषक म्हणून सुद्धा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संधी ही प्राप्त झालेली असल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाचा जर आपण विचार केला तर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रतिष्ठित म्हणून समजलं जाणारं सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा अर्थशास्त्राचा विद्यार्थ्याला संधी ही प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे जे कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्याला संधी जी आहे ती संधी मिळू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य अर्थशास्त्र या विषयाचं म्हणजे अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे, अर्थशास्त्र हा एकमेव असा विषय आहे की तो कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांकडे अगदी पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर पर्यंत तो अध्यापनाला शिकवला जातो किंवा अभ्यासला जातो. एक महत्वाचं वैशिष्ट्य या विषयाचं आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC व केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC या परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत सहभागी होण्याची संधी असते. MPSC आणि UPSC साठी स्पेशलायझेशन साठी अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे तो अर्थशास्त्र विषय कोर ग्रुपमध्ये असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय प्री किंवा मेन्स जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा अगदी जास्तीत जास्त प्रश्न हे अर्थशास्त्र विषयावर या ठिकाणी विचारले जातात. किंबहुना आपले बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते MPSC थ्रू किंवा UPSC थ्रू चांगल्या पदावर या ठिकाणी कार्यरत असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस या ज्या काही एक्झाम होतात त्या एक्झामच्या माध्यमातून सुद्धा अर्थशास्त्राचा विद्यार्थी उच्च पदावर म्हणजे क्लास 1 ची पोस्ट या माध्यमातून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत अर्थात संशोधन संस्था ज्या आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये संशोधक म्हणून काम करण्याची संधी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला निश्चितपणे प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचं जे सांख्यिकी कार्यालय आहे त्या जिल्ह्याच्या सांख्यिकी कार्यालयामध्ये सुद्धा आपल्याला विश्लेषक किंवा संशोधक म्हणून काम करण्याची संधी किंवा रोजगाराची जी काही संधी आहे ती संधी प्राप्त होऊ शकते. विद्यार्थी मित्र हो, विविध जी विद्यापीठं आहेत त्या विविध विद्यापीठांमध्ये सुद्धा तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा आपणास काम करण्याची संधी ही प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यवहार ज्ञानामध्ये सुद्धा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याची फसगत या ठिकाणी होऊ शकणार नाही. हा सुद्धा एक महत्वाचा फायदा अर्थशास्त्र विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्र हो, मी या ठिकाणी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कला शाखेकडे अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे हा अर्थशास्त्र विषय या ठिकाणी निवडावा, स्पेशलायझेशन त्या विषयामध्ये करावं. जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतात. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.